नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा सिद्धार्थ. मित्रांनो, कुटुंब म्हणजे एक मोठी जबाबदारी असता आणि ही जबाबदारी पार पाडताना खूप मेहनत लागता. म्हणजे खूप टेन्शन असता की कुटुंबाक आपण कसा काय ठेवायचा, त्यांना आनंद कसो द्यायचो, त्यांची काळजी कशी घ्यावी. त्याच्यासाठीच आज एक व्हिडिओ बनवते. म्हणजे मी आज माझ्या कुटुंबाक घेऊ काहीतरी थोडं चेंज म्हणू. म्हणजे या धावपळीच्या जीवनात ती फक्त काम 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 ही करत असतात. त्यामुळे त्यांना थोड्या या कामापासून दूर राहण्यासाठी मी आज थोडा वेगळ्या ठिकाणी जातो. आमच्या जामडूलमधले वाडेकर काका यांच्या कांदळावर सफारीसाठी. चला तर मित्रांनो, आज आपण कांदळावर सफारी करूया आणि या निसर्गाचा आनंद लुटूया. धन्यवाद. ही बघा रे. आता खरी कसं आहे आता ते आपल्याला इन्फॉर्मेशन जरा हे ॲनाकोंडा मूवीची शूटिंग झाली होती. ॲनाकोंडाला तर घाबरायचं नाही, बोटी देणार नाहीये. इकडे झाली का शूटिंग? हा, साधारण तसं स्पॉट आहे सर. हा, हे आचऱ्याचे कांदळवन, खारफुटीचं वन किंवा मॅंग्रोव्हचं वन हे साधारण 210 हेक्टर मध्ये पसरलेलं आहे, म्हणजे 600 एकर मध्ये. आणि आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम सर एक बॅलन्स महत्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. आपल्या भारतामध्ये याच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी मिळून या कांदळवनाच्या किंवा मॅंग्रोव्हच्या एकूण 60 प्रजाती आहेत. तर आपल्या आचऱ्यामध्ये वनस्पतीच्या 9 कुळातील 20 प्रजाती आहेत. या झाडांना सुद्धा आपल्यासारखं कुळगोत्र आहे. जसं आपलं कश्यप, सारस्वत वगैरे काही कुळ असतात, तशांची रायझोफोरेसी, अॅकॅन्थस, सोनरेसी, मेलियसी अशा वनस्पतीच्या 9 कुळातील आपल्याकडे 20 प्रजाती आहेत. आणि काही प्रजाती या आचऱ्याच्या कांदळवनातच सापडतात. एक झायलोकार्पस ड्रेनाटम आहे, त्याला मराठीमध्ये बेलांडा म्हणतात. सायनेमेट्री इरापू आहे. आणि अन्य झाडांच्या तुलनेने ही झाडं 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जसं जगाचं फुफ्फुस अमेझॉन आहे, मुंबईचं आर आहे, तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे फुफ्फुस आहे, लम्स आहे. हे शुद्ध हवेबरोबर ही झाडं इथल्या लोकांना रोजगार पण पुरवतात. पावसात जेव्हा समुद्रातली मासेमारी बंद असते, ते लो टाईटला किंवा होटीला याच्या आतमध्ये मोठे शिंपले असतात, सेलफिश, त्यांना म्हारेही म्हणतात, क्रॅब्स असतात, खेकडे. त्याच्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं. यांच्या पानात पण माशांचं अन्न, ही पानं सुकली की खाली पडतात, डिकम्पोज होतात, त्याच्यात ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. त्याच्यामुळे जवळजवळ समुद्रातले 80% मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न, सुरक्षित ठिकाण आणि या झाडांची सावली, म्हणून समुद्रातले 80% मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मॅंग्रोव्ह हे माशांचं जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं. या पूर्ण वाडीच्या मॅंग्रोव्हच्या झाडांना जमिनीत 10,000 मुळं आहेत. एक एक झाड 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतं. त्याच्यामुळे मोठमोठी वादळं, पूर, महापूर, भूकंप, सुनामी, किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्याजवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात. त्याच्यामुळे मॅंग्रोव्हला किनाऱ्यांची सुद्धा जीवनरेखा असं म्हटलं जातं. आपल्या 0 पासून 50 वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर 7 कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो. आज आपल्याला निसर्ग किंवा ही सगळी झाडं मोफत ऑक्सिजन पुरवत आहेत. कोरोना काळात केसापेक्षा पण 900 पट बारीक जो विषाणू, त्याने अख्ख्या जगाला ऑक्सिजनचे काय ते महत्व समजावून दिलं. आज जगातल्या 92% लोकांना शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळत नाहीये. दूषित हवेमुळे दरवर्षी जगातले 70 लाख लोक अकाली जग सोडून जात आहेत. जगातल्या अति प्रदूषित 100 शहरांपैकी 39 प्रदूषित शहरे आपल्या भारतात आहेत. आज आपल्या निम्म्या भारताची हवा 10 पट अधिक प्रदूषित झाली आहे. दिल्लीची हवा तर गॅस चेंबर झालाय. मुंबईची हवा सुद्धा त्या दिशेने मार्गक्रमण करते आहे. आणि ही सगळी झाडं साध्या पोटदुखीपासून एड्सपर्यंत औषधयुक्त अशी झाडं आहेत. नाही म्हटलं तरी जगात एक 5 लाख प्रकारचे वनस्पतीचे प्रकार असतील. त्याच्यातले किमान 5,000 तरी औषधी असतील. पहिले आपले चरक, शिशु होते, ऋषीमुनी होते, ते युद्धात नाक कान कापलं तर झाडाच्या पाल्याने जोडत होते. एवढी आपल्या आयुर्वेदात झाडांमध्ये किंवा निसर्गामध्ये ताकद आहे. याच्या आतमध्ये पान विंचू आहेत, पान साप आहेत, अजगर आहेत, खवले मधरे आहेत, घोरपडी आहेत, जंगली डुकर आहे, गोल्डन जॅकल आहे. आणि भारतीय अजगर पायथॉन 2 वर्ष आणि 9 महिने काही न खाल्ल्याशिवाय जगल्याचं पण रेकॉर्ड आहे. आणि जगातला सगळ्यात मोठा अजगर मलेशियातील पेनांग बेटावरती सापडला होता. 26 फूट आणि 4 इंच लांबीला होता. इथे 200 ते 250 पक्ष्यांच्या प्रजातीच्या अधिवासाची नोंद आहे.
इथे व्हाईट बेल्ड सीगल आहेत, कार्मोंटाईट सँड पायपर आहेत, ग्रे हेरॉनच्या काही जाती आहेत, आयबीस आहे, पांढरी शराटी, काळी शराटी, ब्राह्मणी काईट आहे, सँड पायपरच्या काही जाती आहेत. आपल्याकडे किंग फिशरच्या 5 जाती आहेत. अशा प्रकारच्या पक्ष्यांच्या पण विविध प्रजाती इथे आहेत. आता पुढे ते शेंगा दिसतात किंवा आपल्याकडे शेंगा ह्या झाडांच्या बिया आहेत त्या, आणि या बियांची रचना निसर्गाने अशी केली आहे की खालून त्या टोकदार असतात, वरून खाली पडल्या की आपोआप जमिनीत किंवा चिखलात रुजतात आणि परत झाड तयार होतं. मनुष्य लावेल अशी निसर्गाने अजिबात वाट बघितलेली नाही, कारण निसर्गाला माहित होतं मनुष्य प्राणी लावणार कमी, असलेले तोडून टाकणार जास्त. त्याच्यामुळे त्याने स्वतःचा डिझाईन स्वतः तयार केलाय. आणि शेंगा दिसतात त्या झाडाला आपण मराठीमध्ये कांदळ म्हणतो, तर त्या झाडाचं बॉटॅनिकल नाव आहे रायझोफोरा एपिक्लेटा. या शेंगा देणाऱ्या झाडांमध्ये आपल्याकडे 5 जातीची झाडं आहेत. रायझोफोरा एपिक्लेटा आहे, रायझोफोरा मुकुट आहे, ब्रुगेरा जिम्नोराइज आहे, सिरियस स्टॅगेला आणि कॅन्डेलिया कॅन्डल ही बारीक पानाची प्रजाती वेगळी आहे. याला आपण मराठीमध्ये तिवर म्हणतो, तो ॲबिसिनिया मरीना. त्याच्यातली आपल्याकडे दुसरी पण एक मागे जात आहे ॲबिसिनिया एपिसोनालिस. आता आपल्याच्या झाडासारखं मागे एक झाड आहे, त्याला आपण ते आपलं झाड महाराष्ट्र राज्याचं मॅनग्रोव्ह मधला राज्यवृक्ष आहे, राज्य ट्री. आणि त्या झाडाचं बॉटॅनिकल नाव आहे सोनोरसिया अल्बा या पांढरी चिपी. त्याला गोल आकाराची हिरव्या कलरची सफरचंद सारखी फळे येतात. त्या फळांमध्ये स्टार्च असतो. त्या झाडांवरती रेशमाचे किडे सुद्धा चांगले पोसू शकतात. आणि आता त्या झाडांच्या फळांचा उपयोग आपल्या देवगड कॉलेजचे एक सायंटिस्ट आहेत डॉक्टर जाधव, त्यांनी त्या झाडांच्या फळांचा उपयोग कॅन्सरवर प्रभावी औषध म्हणून यूज केलाय. त्याच्यामुळे त्या झाडाला आपल्या महाराष्ट्र सरकारने मॅनग्रोव्ह मधल्या आपल्या राज्यवृक्षाचा, राज्य ट्रीचा दर्जा दिलाय. आणि एका मॅनग्रोव्ह मधल्या वृक्षाला राज्यवृक्षाचा दर्जा देणारं भारतातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे. आणि त्या झाडाचं बॉटॅनिकल नाव आहे सोनोरसिया अल्बा या पांढरी चिपी. त्याच्यातली आपल्याकडे दुसरी पण एक प्रजाती आहे सोनोरसिया एपेटला, ती आहे लाल चिपी. आता प्रचंड जंगल तोडीमुळे मधमाशांनी सुद्धा या मॅनग्रोव्हचा आश्रय घेतलाय आपली घरं बांधण्यासाठी किंवा पोळी तयार करण्यासाठी. कारण आपण बरीचशी जंगलच नष्ट केली, सिमेंटची जंगलं केली. आणि आपले प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईनने बऱ्याच वर्षापूर्वी म्हटलंय, पृथ्वीवरची साधी मधमाशी नष्ट झाली तर 7 वर्षात पृथ्वी नष्ट होणार. शेती किंवा अन्नधान्य परागीकरण काही होणार नाही, शेतीच पिकणार नाही मधमाशा नसतील तर. एवढासा जीव सुद्धा पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. आता या औषधी झाडांच्या बरोबर ह्याच्या आतमध्ये, कडेला नाही तर आतमध्ये काही पॉयझनयुक्त पण झाडं आहेत. जशा चांगल्या वाईट प्रवृत्ती आहेत तशा निसर्गात पण आहेत, झाडात पण आहेत. आणि त्या पॉयझनयुक्त झाडांच्या पानाचा अंगाला ढीक लागला तर अंगाला सूज येते, रस पाजला तर कदाचित मनुष्य मरू पण शकेल. मग त्याची सुद्धा निसर्गाने अशासाठी रचना केली की पूर्वी ही झाडं जळण्यासाठी तोडली जायची, मग त्या झाडीमुळे थोडी तोड कमी होईल असं सुद्धा असू शकेल. आणि त्या झाडाचं बॉटॅनिकल नाव आहे एक्झॉपोरिया अगालोचा या हुरशी. इथे ड्वासेरा किंवा घटपर्णी सारख्या कीटक भक्ष्य वनस्पतींचा पण आतमध्ये आढळ आहे. अमेझॉनच्या जंगलात आहेत तशा पानावर कीटक बसले की ते मेटून घेतात आणि त्यांना खाऊन टाकतात. या मॅनग्रोव्ह बरोबर वाढणारं इथे खाऱ्या पाण्यातील 8 ते 10 प्रकारचे गवत आहे, त्यांना इथे हेडा म्हणतात. ते इथे दुधाळ जनावरांना सुद्धा सकस आहार म्हणून खाऱ्या पाण्यातील गवत वापरतात. आणि जगात वनस्पतीमध्ये गवताचंच कुटुंब मोठं आहे. 7,000 प्रकारचे गवताचे प्रकार आहेत. हा बांबू सुद्धा एक गवतच आहे आणि मुसे सुद्धा आपलं गोड गवतच आहे. बांबू पासून किमान 1800 वस्तू तयार होतात. आणि हा मॅनग्रोव्ह हा मूळ शब्द आपला नाही, तो मूळ शब्द आहे पोर्तुगीज आणि त्याचा मराठी अर्थ होतो मंगल, दातृत्व, परोपकार, प्रेम, उदार. आणि या झाडांचं सुद्धा कर्तृत्व किंवा कार्य तसंच असल्यामुळे या झाडांना मॅनग्रोव्ह हे नाव देण्यात आलं. आणि मॅनग्रोव्हची पहिली नोंद 1678 सालात हार्टस मल्बेरिकस नावाचं इंग्लिश पुस्तक आहे, त्याच्यात या झाडांची पहिली नोंद आहे. त्याच्यानंतर याचा रिसर्च किंवा अभ्यास होत गेले आणि वनस्पतींना जीव असतो हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने शोधून काढलं. सर जगदीशचंद्र बोस. त्याच्या पूर्वीचे लोक वनस्पती म्हणजे निर्जीव, त्यांना काही समजत नाही, त्यांना सुख दुःख भावना समजत नाही असंच समजायचे. उदाहरणार्थ आपल्या घराच्या बाजूला फुलं किंवा फळ देणारी झाडं असली तर त्यांना जास्त फुलं किंवा फळं लागतात. आपण पण रोज वनस्पतींना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्यावर प्रेमाने हळूवार हात फिरवला पाहिजे. आता इथे मोठमोठ्या आंब्यांच्या बागामध्ये सुद्धा काही लोक साऊंड सिस्टीमचा वापर करतात. पंडित हरिप्रसाद चौरसिया वगैरे यांचं बासरी वादन डिस्को गाणी नव्हे, त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते. आणि हे टेक्निक आपण आपल्या भगवान श्रीकृष्णाकडून चोरलंय. आपल्या भगवान श्रीकृष्णाने पहिले बासरी वादन केलं की गायी आणि म्हशी जास्त दूध द्यायच्या. आता मोठमोठ्या तबेल्यांनी सुद्धा संगीत यूज करतात, त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते. आता जगातल्या अतिप्रदूषित 100 शहरांपैकी 39 प्रदूषित शहर आपल्या भारतात आहेत. आणि समृद्ध पर्यावरण किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जर चांगली हवा पाहिजे असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला किमान 422 झाडांची गरज आहे. पण दुर्दैवाने मोठी तफावत आहे. प्रति हेड किंवा प्रति मानशी भारतात फक्त 24 झाडं येतात.
भारतात दरवर्षी सरासरी 7 अब्ज वृक्षांची तोड होते. भारतात दर दिवशी 3800 कोटी लिटर सांडपाणी नद्यांमध्ये आणि खाड्यांमध्ये सोडलं जात आहे. आणि जगात दर मिनिटाला 27 फुटबॉलच्या मैदाना एवढी जंगलं कापली जात आहेत. ती झूम नावाची शेती असेल, रोको नावाची शेती असेल, यासाठी अमेझॉन सारख्या मोठ्या जंगलांना सुद्धा लोक वणवे लावत आहेत किंवा आगी लावत आहेत. पण आपले मोठे उद्योगधंदे हेच जास्त कार्बन डायऑक्साईड वायू किंवा हवा प्रदूषित करतात. एक मोटर, वीज आणि सिमेंट. एक मोटर गाडी तयार होण्यासाठी साधारण 1.5 लाख लिटर पाणी लागतं. सिमेंट आपल्या वजनाच्या अर्धा पट कार्बन डायऑक्साईड वायू आणि त्याला 2000 पट पाणी लागतं. आपण जी रोज वीज वापरतोय यासाठी रोज 15 लाख टन कोळसा जाळतोय. त्याच्यातून 22 लाख टन कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात किंवा हवेत सोडतोय. या प्रक्रियेला जवळजवळ 60,000 कोटी लिटर पाणी गरम करून परत नद्यामध्ये सोडतोय. हे झालं रोजचं. आणि मानवी जीवनात जंगलाला एवढं महत्व आहे की वन ही जल है, जल ही रोटी है आणि रोटी ही जीवन आहे. जंगलामुळे पाऊस पडतो, पावसामुळे शेती किंवा अन्नधान्य पिकतं आणि अन्नावरच आपलं सगळ्यांचं जीवन चालतं. आपल्या भारतात पाऊस सुद्धा बऱ्यापैकी पडतोय. भारतात सरासरी 1068 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यापासून 4000 क्युबिक मीटर पाणी तयार होतं. आणि इस्रायलमध्ये फक्त 100 नाही तर 150 मिलीमीटर पाऊस पडून ती जगातली 1 नंबरची शेती करून स्वतःला पाणी वापरून पाण्याची निर्यात करतायत. आणि आपलं सगळं पाणी या खाड्यांवाटी अरबी समुद्रात वाहून जात आहे. आपलं धावते पाणी चालते गेले पाहिजे, चालते पाणी रांगते गेले पाहिजे, रांगते पाणी थांबते गेले पाहिजे आणि थांबते पाणी जमिनीत जिरते गेले पाहिजे. हाच एक जल संवर्धनाचा साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या भारतात 28 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण प्रमुख 603 नद्या आहेत. त्याच्यातल्या जवळजवळ निम्म्या नद्या सध्या प्रदूषित आहेत, म्हणजे 311 नद्या प्रदूषित आहेत. आणि आपण सगळे प्रगतीशील राज्य म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वाधिक 55 नद्या प्रदूषित आहेत. त्याच्यात गंगा, यमुना, मुळा, मुठा, मिठी, पंचगंगा सगळ्या आहेत. या कांदळवनाच्या किंवा रायतोपुराच्या सुकलेल्या पानामध्ये टॅनिन नावाचं द्रव्य पण आहे. भविष्यात ही सुकलेली पानं चहापत्तीला सुद्धा पर्याय ठरू शकतील. अधिक आपल्या शरीरात अपचन झालं की औषध वापरतात. गॅलिक ऍसिड, ऑस्कॉर्बिक ऍसिड किंवा क जीवनसत्व ते रायतोपुराच्या सालीमध्ये, पानामध्ये विपुल प्रमाणात आढळतं. आणि सर, ही 20 जातीची झाडं आहेत. ही सिम्बॉयसिस आहे. एकमेकांच्या साह्याने ही 20 जातीची झाडं एकत्र राहतायत किंवा एकत्र जगतायत. परत 20 जातीची माणसं एकत्र राहिली नसती, त्यांना परत आरक्षण पाहिजे होते. आता आपण या शेंगा दिसायच्या झाडांच्या बिया आहेत त्या, या बिया नेऊन यांची घरी रोपं पण तयार केली आहेत. जी खाडी किनारची लोक असतात, खाऱ्या पाण्याच्या बाजूची लोक असतात, त्यांना पर्यावरणाच्या मदतीसाठी ही रोपं मोफत देतो. त्या खाडीमध्ये सी हॉर्स पण सापडतो आणि सी लॉयन पण आहेत. बुध मांजर सुद्धा आहेत. आणि आपण पान घोडा नावाचा व्हेरायटीज मध्ये मासा, तो सुद्धा या खाडीत सापडतो. आणि ज्या खाडीत दोन्ही गोष्टी सापडतात ती समृद्ध खाडी, म्हणजे बऱ्याच जातीचे मासे तिथे असतात. आपल्या जगभरातल्या समुद्रामध्ये माशांच्या 21,000 जाती आहेत. आणि आपल्या भारतात 1600 आणि महाराष्ट्रात 600, 450 खाऱ्या पाण्यातील आणि 150 गोड्या पाण्यातील. पण बऱ्याचशा माशांच्या प्रजाती ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढ आणि बेसुमार मासेमारी यांच्यामुळे लोप पावल्या किंवा नष्ट झाल्या. आपल्या पूर्वजांच्या काळात मासेमारीवर पहिली 4 महिन्याची बंदी होती. आता ती जेमतेम 2 महिने आहे. अधिक आपले पूर्वज अधिक मास, श्रावण किंवा आठवड्यातून 2-3 वेळात मासे खायचे. माशांचे पुनरुत्पादन जास्त होण्यासाठी आता जगातले जवळजवळ 80% लोक सी फूड यूज करतात. ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीची लांबी आहे 121 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीची लांबी आहे 800 किलोमीटर. भारत देशाच्या किनारपट्टीची लांबी आहे 8000 किलोमीटर. आणि आपल्या भारतातल्या 9 राज्यांना आपल्यासारखा समुद्र किनारा लाभला आहे. आणि आपल्या भारतात 82 सागरी जिल्हे आहेत. आणि आपल्या भारतीय समुद्राची हद्द आहे 20 दशलक्ष चौरस मीटर. आणि जगाच्या समुद्राच्या किनाऱ्याची लांबी आहे 3,12,000 किलोमीटर. भारतीय सगळ्या नद्यांची लांबी आहे 29,000 किलोमीटर. भारतीय समुद्रामध्ये आता फक्त 2000 डॉल्फिन्स उरले आहेत आणि गंगेमध्ये 300. गोड्या पाण्यातले पण डॉल्फिन्स असतात. आम्ही पण डॉल्फिनची सफारी करतो. पण जसं जिम कॉर्बेट किंवा पेच अभयारण्यातून वाघ दिसत नाहीत, तसं डॉल्फिनचं सुद्धा आहे. ते काय रोज दिसायला आमचे पगारी नाही आहेत. मालवणी भाषेत डॉल्फिन्सला आपण गादा रेडा असं म्हणतो, गादो रेडो. मालवणी भाषेत परत जाड आणि बुटक्या माणसाक सुद्धा म्हणतात, खाऊन खाऊन मेलो गाद्या रेड्यासारखं पोगलो म्हणून. आणि ही महाराष्ट्रातली एकमेव खाऱ्या पाण्यातील देवराई आहे. आपल्या आचरा गावाचं ग्रामदेवते रामेश्वर, त्याच्या नावाने पूर्वजाने ही जागा आरक्षित केली आहे. आपले पूर्वज हुशार होते, त्यांना माहित होतं आम्ही आता सगळे सिमेंटची जंगल करणार, हे तरी जंगल शाबूत ठेवूया. तरी पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1498 एवढ्या देवराया आहेत. देवराया म्हणजे देवाच्या नावाने आरक्षित करून ठेवलेली जंगलं. त्याच्यातलं पान सुद्धा तोडायला उचलायला आपल्याला परवानगी नसते. आणि आजच्या घडीला जगातली सर्वोत्कृष्ट अमेझॉन नंतर माणसाला जर जगण्यासाठी 2 नंबरची बेस्ट प्लेस असेल तर ती सध्या तरी आपली कोकणच आहे. तेव्हा येवा कोकण आपला कसा. धन्यवाद.
या फांब्यांची लेवल दिसते ती पण आता हायटाईटला का भरतीला पाण्याची पातळी वाढणार आहे आणि ही रोज चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर प्रत्येक दिवशी 52 मिनिटांचा फरक असतो. भरतीच्या टायमिंग मध्ये एकच टायमिंग रोज नसतं. काही लोकांना वाटतं फक्त सकाळचीच भरती येते, काही लोक म्हणतात दुपारची संध्याकाळची, तर तसं नाही आहे. रोज चंद्र आकाशात 52 मिनिटांच्या फरकाने उगवतो आणि तो उगवला की हायटाईट किंवा भरती सुरू झाली. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर जे सगळं अवलंबून आहे. तरी पण आपण मैलात काढलं तर आपल्यापासून 2,40,000 मैल दूर चंद्र आहे, तरी पण त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती एवढी जाणवते. आता आपण चांद्रयान 3, चांद्रयान 4 चंद्रावरती उतरण्याची तयारी करतोय. तो भाग वेगळा झालाय. ही या झाडांची श्वसनमुळे आहेत. प्रत्येक झाडांची श्वसनमुळे वेगवेगळी असतात. त्यांना न्यूमोट्रोफोरस असं सुद्धा म्हणतात. या श्वसनमुळाद्वारे झाडं तयार होणार नाहीत. पण जसं आपल्या भगवान शंकराने विष पचवलं तसं पाण्यातले विषारी घटक ही झाडं स्वतः ओढून घेतात आणि हे खारं पाणी सुद्धा मिनरल किंवा शुद्ध करतात. हे झाड आपलं आपट्याच्या पानासारखं झाड दिसतं. हे आपलं महाराष्ट्र राज्याचं मॅनग्रोव्ह मधला आपला राज्य ट्री किंवा राज्यवृक्ष, याला अशी फळं येतात. ही बघा. आणि या झाडाचं बॉटनिकल नाव आहे सोनोरसिया अल्बा या पांढरी चिपी. कुठे ग्राउंड मध्ये बघ. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल आमच्या वाडेकर काकाने किती एकदम जबरदस्त माहिती सांगल्यानी. जर मित्रांनो तुमका हाय भेट दिवची असात तर मी तुमका खालती नंबर पाठवलाय. त्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण या ठिकाणी येऊ शकतास आणि या निसर्गाचा आनंद लुटू शकतास. आणि मित्रांनो, तुमका जर असेच नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.